सोयाबीन खरेदीची सरकारनं आता सोयाबीन खरेदीचा कोटा ठरवून दिलेला आहे। तो कोटा पूर्ण झाल्यामुळे सोयाबीन खरेदी होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। शेतकऱ्यांजवळ असलेलं सर्व सोयाबीन खरेदी न केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। सोयाबीनची योग्य तशी खरेदी झाली नाही असा आरोप निलेश लंके यांनी सुद्धा केलाय। तर खरेदीसाठीची मुदत वाढवण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे। भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे। त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील, नाहीतर आहे तेही घालून बसतील। आणि हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार आहे। फडणवीस आणि शिंदे आणि अजित पवारांचं सरकार, असा मेसेज जाईल। यांना थोडं तरी कळायला पाहिजे की एकावर किती किती प्रकारचे आरोप झाले। मुदतवाढ जरी दिली होती पण अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने सोयाबीनची खरेदी होणं आवश्यक होते ती झालेली नाही। त्यामुळं माझी तर मागणी आहे की मुदतवाढ मिळाली पाहिजे, भेटलीच पाहिजे। त्या बाबतीत मी आज संबंधित मंत्री महोदयांना पत्र सुद्धा देणार आहे। जर मुदतवाढ जर दिली नाही तर सोमवारी संसदेच्या दारात मी सुद्धा आंदोलन करणार आहे। आम्ही माननीय शरद पवार साहेबांशी याच्यावर चर्चा केली कालच। आजही आम्ही पवार साहेबांशी चर्चा करू सगळे आणि त्या संदर्भात सामुदायिक एक राज्य म्हणून काय निर्णय घेता येईल, पुढे जाता येईल का, त्याविषयी आम्ही आज ते करू।